ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज तुमच्यासाठी खरंच आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी घेऊन आलोय। गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या पैशांची आतुरतेने वाट बघत होता त्या रकमेबद्दल आज मोठा निर्णय जाहीर करण्यात आला। आता नीट ऐका, राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणारे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये अशा एकूण 4,000 रुपयांचा हप्ता टप्प्याटप्प्याने खात्यात वर्ग केला जात आहे। आज सकाळी 10 वाजेपासून ही रक्कम ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली असून रात्री 10 वाजेपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे सध्या गावागावात समाधान आणि आनंदाचं वातावरण दिसून येत आहे। तुम्हाला एक कदाचित प्रश्न पडला असेल, नमो शेतकरीचा 8वा हप्ता नेमका कधी येणार किंवा पीएम किसानचा 22वा हप्ता कधी मिळणार? तर आता याचं स्पष्ट उत्तर सरकारकडून देण्यात आलंय। राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे निर्णय घेत हा निधी वितरित करण्याचा मुहूर्त ठरवला। म्हणून शेतकरी मित्रांनो, तुमचं बँक खातं तुम्ही नक्की तपासा। SMS किंवा बँक अपडेट्सवर लक्ष ठेवा। काही वेळा रक्कम जमा होण्यास थोडा वेळ लागू शकतो, त्यामुळे घाई करू नका, पण प्रक्रिया सुरू झाली आहे। हीच मोठी दिलासादायक बातमी आहे। ही रक्कम तुमच्या शेतीसाठी, बियाणे खत खरेदीसाठी आणि इतर गरजांसाठी थोडा आधार देईल अशी अपेक्षा आहे। अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेटसाठी चॅनलला जोडलेले राहा। तर शेतकरी बांधवांनो, अखेर तो क्षण आला ज्याची तुम्ही इतक्या दिवसांपासून आतुरतेने वाट बघत होता। आता तुमच्या खात्यात एकूण 4,000 रुपयांची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली। तुमच्यापैकी अनेक जण विचारत होते, नमोचा हप्ता एवढा उशिरा का येतोय? तर यामागचं कारण असं होतं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे काही प्रशासकीय प्रक्रिया थोड्या काळासाठी थांबल्या होत्या। त्यामुळे हप्ता पुढे ढकलण्यात आला होता। पण आता परिस्थिती पहिल्यासारखी झालेली आहे। सर्व प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्या आहेत आणि आजपासून 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होऊ लागले आहेत। त्यामुळे काळजीचं कारण नाही। मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ही रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी जमा होणार नाही। काहींना आधी, काहींना थोड्या उशिराने पैसे मिळू शकतात। त्यामुळे जर अजून तुमच्या खात्यात रक्कम दिसत नसेल तर थोडा संयम ठेवा। बँक SMS आणि खात्यांची नोंद नियमितपणे तपासा। प्रक्रिया सुरू आहे आणि पात्र शेतकऱ्यांना त्यांचा हप्ता लवकरच मिळणार आहे। इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, त्यामुळे लक्षात घ्या, सरकारने स्पष्ट केलं आहे की रक्कम एका दिवसात सगळ्यांच्या खात्यात जाणार नाही। पैशांचं वाटप टप्प्याटप्प्याने होणार आहे आणि ही संपूर्ण प्रक्रिया जवळपास 1 आठवडा तरी नक्कीच चालेल। सरकारकडून 3 वेगवेगळे टप्पे निश्चित करण्यात आले, म्हणजेच सर्व राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना निधी मिळेल, पण क्रमाने। एकाच वेळी सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही। आता पहिल्या टप्प्याबद्दल बोलायचं झालं तर राज्यात 36 जिल्हे आहेत। त्यापैकी सध्या 14 जिल्ह्यांमध्ये वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। आज या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत आहे। यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्यांचा समावेश केला जाईल। म्हणजे ज्यांच्या जिल्ह्याचं नाव पहिल्या यादीत नाही त्यांनी काळजी करू नये, तुमचा क्रम पुढच्या टप्प्यात येईल। या सर्व प्रक्रियेमध्ये नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनांचे हप्ते एकत्रितपणे जमा केले जातील। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहेत। म्हणून मित्रांनो, संयम ठेवा। आपला जिल्हा कोणत्या टप्प्यात आहे हे तपासा आणि खात्याच्या अपडेट्सवर लक्ष ठेवा। प्रक्रिया सुरू आहे आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्याला त्याचा हक्काचा पैसा मिळणारच। आता सरकारने एक ठोस पाऊल उचललं हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या। मदतीची रक्कम थेट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल। मध्ये कुठलाही मध्यस्थ नाही, कुठलीही धावपळ नाही, पैसे थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि खरंच सांगायचं झालं तर अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली आनंदाची बातमी सरकारकडून देण्यात आली। गेल्या काही आठवड्यांपासून वेगवेगळ्या अफवा पसरल्या होत्या, वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात होत्या, पण आता अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला। त्यामुळे संभ्रमाची गरज नाही। सरकारने हा निर्णय का घेतला तर त्यामागे तांत्रिक अडचणी आणि सर्व्हरवर अचानक वाढणारा ताण टाळण्यासाठी वितरण टप्प्याटप्प्याने आणि डीबीटीच्या माध्यमातून करण्याचं नियोजन करण्यात आलं। त्यामुळे प्रक्रिया सुरळीत पार पडेल। आजच्या घडीला पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यांसाठी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपयांचा निधी जमा होणार आहे। म्हणजे ज्यांचा जिल्हा या यादीत आहे त्यांनी आजच आपल्या खात्याची चौकशी करून घ्यावी। आता एक प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे, बँकेत गर्दी होणार का? कारण पैसे जमा होणार म्हटलं की साहजिकच अनेक जण बँकेत धाव घेतात, पण इथे सरकारने आधीच तयारी करून ठेवली आहे। संभाव्य गर्दी लक्षात घेऊन बँकांमध्ये विशेष काउंटर सुरू करण्यात आलं। त्यामुळे व्यवहार सुरळीतपणे पार पडतील आणि रांगा कमी राहतील असं स्पष्ट सांगण्यात आलंय।
फक्त काउंटर वाढून थांबले नाही, तर अनुभवी आणि ज्येष्ठ नागरिकांनाही कामावर नियुक्त करण्यात आलं आहे. बँकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या की कोणत्याही परिस्थितीत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा झालाच पाहिजे. पैसे मिळताना शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी येऊ नयेत, सर्व्हर स्लो होऊ नये किंवा व्यवहार अडकू नये, यासाठीही बँकांना खास आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आज सकाळी 10 वाजल्यापासून ही संपूर्ण प्रक्रिया सुरू झाली असून जर तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यातील यादीत आहे, तर आज रात्रीपर्यंत तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो. म्हणून घाईगडबड करू नका. खात्याचे अपडेट्स तपासत राहा आणि संयम ठेवा. तुमचा हप्ता प्रक्रियेत आहे. पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांची निवड झाली हे सुद्धा कारणासहित ठरवण्यात आलं आहे. ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या तुलनेने कमी आहे त्यांना सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलं आणि त्यामागचं कारण एकच, बँकांवरील ताण कमी राहावा आणि व्यवहार सुरळीत चालावे. म्हणजेच सगळी प्रक्रिया व्यवस्थित आणि अडथळ्याशिवाय पार पडली पाहिजे, म्हणून ही विभागणी करण्यात आली आहे. आता तर पुढच्या काही तासात अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज येतील. 4,000 रुपये क्रेडिट झाले असा संदेश दिसेल. आज रात्री 10 वाजेपर्यंत ही रक्कम टप्प्याटप्प्याने खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे मोबाईल जवळ ठेवा आणि खात्याचे अपडेट्स तपासत राहा. पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. सरकार आता केवळ पात्र आणि गरजू शेतकऱ्यांनाच लाभ देण्यावर भर देत आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएमचा 22वा हप्ता मिळवण्यासाठी काही नवीन अटी लागू करण्यात आल्या आहेत. जे शेतकरी या नियमांमध्ये बसत नाही त्यांना पुढे या योजनांचा फायदा भेटणार नाही, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली. जर तुम्ही सर्व निकष पूर्ण करत असाल, कागदपत्रे आणि नोंदणी व्यवस्थित असेल, तर तुम्हाला 100% लाभ मिळेल. म्हणून शेतकरी मित्रांनो, आपली पात्रता तपासा, आवश्यक अटी पूर्ण आहेत का हे खात्री करा आणि तुम्ही संयम ठेवा. तुमचा हक्काचा पैसा प्रक्रियेत आहे. आता सरकारने एक मोठं पाऊल उचललं. योजनांचा गैरव्यवहार थांबवण्यासाठी सध्या सखोल तपासणी सुरू करण्यात आली. काही ठिकाणी अशा लाभार्थ्यांची नावं आढळली आहेत जे प्रत्यक्षात पात्र नाहीत, त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. म्हणून आता प्रत्येकाने स्वतःकडे लक्ष द्यायचं. आपण खरोखरच पात्र आहोत का? जर तुम्ही सर्व अटी पूर्ण करत असाल तरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल. अन्यथा रक्कम थांबवली जाऊ शकते. सरकारने काही स्पष्ट नियम लागू केलेले आहेत. त्यातला सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे वार्षिक उत्पन्न मर्यादा. ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनांमधून वगळण्यात येत आहे. तसंच पॅन कार्ड आणि उत्पन्नाच्या दाखल्याची तपासणी यंत्रणेच्या माध्यमातून केली जात आहे. माहिती जुळत नसेल किंवा उत्पन्न मर्यादा ओलांडलेली असेल तर शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा 8वा आणि पीएमचा 22वा हप्ता मिळणार नाही. म्हणून शेतकरी बांधवांनो, आपली कागदपत्रे आणि माहिती अचूक आहेत का हे आधी तपासून बघा. नियमांमध्ये बसत असाल तर काळजीचं कारण नाही. तुमचा हप्ता निश्चितपणे जमा होईल. सरकारने स्पष्ट केलं आहे की या योजनांचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेण्याचा प्रयत्न चालणार नाही. ही मदत योजना खास करून अल्पभूधारक आणि खरोखरच गरज असलेल्या शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र लोकांपर्यंतच लाभ पोहोचावा यावर भर दिला जात आहे. नमो शेतकरी योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झाली. त्यामुळे या योजनेचे नियम आणि अटी राज्य सरकार ठरवते, तर पीएम किसान योजना ही केंद्राची योजना आहे. त्यामुळे तिचे नियम आणि प्रक्रिया वेगळी आहे. दोन्ही योजनांचे हप्ते एकत्र मिळत असले तरी सुद्धा त्यांच्या स्वतंत्र अटी आहेत, हे लक्षात घ्या. आता एक महत्त्वाचा बदल काय आहे ते समजून घ्या. काही ठिकाणी एकाच कुटुंबातील अनेक सदस्य या योजनेचा लाभ घेत आहेत, पण नियमानुसार कुटुंबातील फक्त एका व्यक्तीलाच योजनेचा लाभ भेटू शकतो. यासाठी आता रेशन कार्डच्या आधारे तपासणी केली जात आहे. ज्या कुटुंबांमध्ये नियम मोडले गेले आहेत त्यांची स्वतंत्र यादी केली जाईल आणि अशा प्रकरणांमध्ये अतिरिक्त नावे कायमची वगळली जातील, असं सरकारनं स्पष्ट केलं. म्हणून शेतकरी मित्रांनो, नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही योग्य निकष पूर्ण करत असाल तर काळजी करू नका. तुमचा हक्काचा लाभ सुरक्षित आहे. पण चुकीची माहिती देऊन किंवा नियम मोडून फायदा घेण्याचा प्रयत्न केल्यास पुढे अडचण येऊ शकते. इथे एक गोष्ट अगदी स्पष्ट समजून घ्या. जर तुम्ही खरोखर शेतकरी असाल, तुमच्या नावावर शेती नोंदलेली असेल आणि 7/12 उतारा वैध असेल तरच या योजनेचा लाभ घ्या. चुकीची माहिती देऊन किंवा कागदपत्रांशिवाय अर्ज केल्यास सरकार कारवाई करू शकते, असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. आता सगळ्यांना उत्सुकता आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पहिल्या टप्प्यात लाभ मिळणार? सरकारने सांगितलं आहे की नियमांचं काटेकोर पालन करणाऱ्या आणि सर्व अटी पूर्ण करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांनाच निधी जमा केला जाईल. यामध्ये जमिनीच्या क्षेत्रफळासंबंधी नवीन निकष लागू करण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे खूप मोठ्या प्रमाणात जमीन आहे त्यांना सध्या या योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे 10 एकर किंवा त्यापेक्षा जास्त, अगदी 20 एकरपर्यंत जमीन असेल तर त्यांना सध्या या योजनेतून वगळण्यात येत आहे. सरकारचा भर आता लहान आणि अल्पभूधारक आर्थिकदृष्ट्या गरजू शेतकऱ्यांवर आहे.
म्हणजे ज्यांना खरी गरज आहे त्यांच्यापर्यंतच मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, आपली कागदपत्र आणि पात्रता तपासा. जर तुम्ही सर्व नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला निश्चितपणे लाभ होईल. सरकारने आता अगदी स्पष्ट भूमिका घेतली. या योजनेचा लाभ फक्त खऱ्या अर्थाने गरजू आणि गरीब शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे. ज्यांना खरंच आधाराची गरज आहे त्यांच्यापर्यंतच मदत पोहोचली पाहिजे. गेल्या काही दिवसात काही ठिकाणी बनावट फार्मर आयडी, खोटे रेशन कार्ड आणि चुकीची कागदपत्रे वापरून लाभ घेण्याचे प्रकार समोर आले होते. अशा प्रकरणांवर आता कठोर कारवाई सुरू झाली. जर कोणी चुकीच्या मार्गाने रेशन कार्ड काढून किंवा माहिती लपवून फायदा घेण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांना केवळ या हप्त्यापासूनच नाही तर पुढील सर्व लाभांपासून कायमचं अपात्र केलं जाईल. अशा व्यक्तींना ₹1 सुद्धा भेटणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलंय. म्हणून शेतकरी मित्रांनो, नियमानुसार किंवा प्रामाणिकपणे अर्ज करणाऱ्यांनाच लाभ भेटेल. आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया. नेमके कोणते जिल्हे पहिल्या टप्प्यात पात्र ठरवण्यात आले? सरकारच्या निर्णयानुसार फक्त पात्र शेतकऱ्यांनाच खात्यात नमोचा 8वा आणि पीएमचा 22वा हप्ता जमा होईल. चला तर मग आज लाभ मिळणाऱ्या पहिल्या टप्प्यातील 14 जिल्ह्या आणि त्यांच्याशी संबंधित तालुक्यांची यादी पाहूया. जर तुमचा जिल्हा या पहिल्या यादीत असेल तर आजच तुमच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. आता शेतकरी बांधवांनो, संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरणार आहे. शासनाच्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यातील निधी वितरणास सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर आणि पैठण या 7 तालुक्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला. या तालुक्यांमधील जे शेतकरी सर्व अटी आणि शर्ती पूर्ण करून पात्र ठरले आहेत त्यांच्या बँक खात्यात ₹4,000 जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवर येणाऱ्या बँकेच्या SMS कडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही योजना पहिल्या टप्प्यात लागू करण्यात आली. जालना जिल्ह्यातील अंबड, बदलापूर, भोकरदन, जाफराबाद, मंठा आणि घनसावंगी या तालुक्यांमधील पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या सर्व तालुक्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आज निधी जमा होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. जर तुमचा तालुका या यादीत समाविष्ट असेल तर आजच तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल. तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे का, ई-KYC पूर्ण आहे का आणि मोबाईल नंबर अपडेट आहे का, तुम्ही याची खात्री करून घ्या. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांचे हप्ते काही तांत्रिक कारणांमुळे किंवा इतर अडचणींमुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडले होते त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली. सर्वच नाही, परंतु जे शेतकरी पात्र आहे ज्यांना अजून रक्कम मिळाली नव्हती त्यांच्या खात्यात निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आजच्या वितरणामध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज, आष्टी आणि पाटोदा या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला. जर तुम्ही या तालुक्याचे रहिवासी असाल आणि शासनाचे सर्व निकष पूर्ण करत असाल तर आजच तुमच्या बँक खात्यात ₹4,000 जमा होऊ शकतात. त्यामुळे आपल्या मोबाईलवरील बँकेच्या SMS कडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. पहिल्या टप्प्यातील या वितरणामध्ये अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव आणि हिमायतनगर या तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यातही निधी वर्ग करण्यास सुरुवात झाली असून लाभार्थ्यांनी आपली KYC पूर्ण आहे का आणि बँक खातं आधारशी जोडलेलं आहे का याची खात्री करून घ्यावी. ज्या शेतकऱ्यांचे हप्ते अद्याप जमा झालेले नाही त्यांनी तात्काळ आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी, जेणेकरून रक्कम विना अडथळा त्यांच्या खात्यात जमा होईल. तसेच धाराशिव जिल्ह्यातील कळंब, उमरगा, तुळजापूर, परंडा, लोहारा, भूम आणि वाशी या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांचाही पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला. शासनाच्या निर्णयानुसार या तालुक्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तुम्ही या भागातील रहिवासी असाल आणि सर्व तांत्रिक नियम आणि निकष पूर्ण करत असाल तर ही तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. तर शेतकरी बांधवांनो, लातूर, जळगाव, नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा खुशखबर समोर आली. शासनाच्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यातील निधी वितरणाची प्रक्रिया या जिल्ह्यांमध्ये सुरू झाली. पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ₹4,000 जमा करायला सुरुवात झाली. लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट आणि शिरूर या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला. या भागातील शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईलवरील बँकेच्या मेसेजकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा या तालुक्यातील लाभार्थ्यांच्या खात्यात निधी वर्ग व्हायला सुरुवात झालेली आहे. जर तुमचा तालुका या यादीत असेल तर आजच हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल.
त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांनाही पहिल्या टप्प्यात लाभ मिळत आहे. या भागातील शेतकरी मित्रांनी KYC आणि आधार बँक लिंक स्थिती एकदा तपासून घ्यावी. नाशिक जिल्ह्यातील येवला, सिन्नर, निफाड, चांदवड, कळवण, दिंडोरी आणि मालेगाव या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी, राहाता, कोपरगाव, संगमनेर आणि श्रीरामपूर या तालुक्यातील लाभार्थ्यांचाही पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. आता धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री आणि सिंदखेडा या तालुक्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला. त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, चिखली, मलकापूर आणि देऊळगाव राजा या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा आज निधी जमा होणार आहे. त्यामुळे तुमचा तालुका यादीत आहे का हे नक्की तपासा. पात्र असाल तर मोबाईलवर 4,000 रुपये क्रेडिट असा संदेश कोणत्याही क्षणी येऊ शकतो. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, चांदूर बाजार, दर्यापूर, मोर्शी आणि वरुड या तालुक्यांनाही पहिल्या टप्प्यात स्थान देण्यात आलं असून निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनाही निश्चितच आनंदाची बातमी सरकारकडून देण्यात आली. ज्यांना अजूनपर्यंत हप्ता मिळालेला नाही त्यांनी तात्काळ आपली KYC पूर्ण आहे का, बँक खाता आधारशी जोडलेला आहे का आणि सर्व माहिती अपडेट आहे का याची खात्री करून घ्यावी. कारण KYC अपूर्ण असल्यास हप्ता अडकू शकतो. आता जर आपण पाहिलं तर 14 जिल्ह्यांमध्ये आज निधीचं वितरण सुरू झालेलं आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता आता दूर होणार आहे. जर आज मेसेज आला नाही तर काळजी करू नका. पुढील टप्प्यात उर्वरित तालुक्यांचाही समावेश सरकारने केला आहे. भरपूर दिवसांपासून आज निधी येणार, उद्या निधी येणार अशा चर्चा सुरू होत्या, पण प्रत्यक्षात पैसे खात्यात जमा होत नव्हते. मात्र आता सरकारने अधिकृतपणे निधी वितरणाची प्रक्रिया सुरू केली असून शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी देण्यात आली. त्यामुळे तुम्ही कोणतीही अफवा ऐकू नका. KYC पूर्ण करा आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, ही होती नमो शेतकरी आणि PM किसान योजनेसंबंधीची अत्यंत महत्त्वाची अपडेट. जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.